मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मिरची टाकून घेऊया, त्याच्यानंतर लसूण, त्यानंतर आलं, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व बारीक करून घेऊया. चमचे तेल टाकून घेऊ. तेल चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये पत्ता, दालचिनी आणि लवंग टाकून घेऊया. त्याच्यानंतर हा एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा. 5 मिनिटं हे भाजून घेऊया. भाजल्यानंतर चरबी टाकून घेऊया. एक चमचा हळद टाकून घेऊया. हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकून घेऊया. त्यामध्ये मटण टाकून घेऊ. चांगलं उकडून घेऊ पाणी सुटेपर्यंत. मीठ टाकून घेऊया. मटण उकडून झालं आहे. त्याच्यावर ताट ठेवून पाणी ओतून घेऊया. पाणी गरम झालं आहे. मटणामध्ये ओतून घेऊया. झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊ. हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. पाहूया काय काय घेतलेलं आहे. 1 वाटी खोबरं, 2 मध्यम आकाराचे कांदे, डाळे 2 चमचे, तीळ 2 चमचे, लसूण थोडासा, कोथिंबीर. हा मसाला सर्व बारीक करून घेऊया. मोठे 4 चमचे तेल टाकून घेऊया. सर्व मसाला बारीक करून घेतलेला टाकून घेऊया. दोन चमचे मसाला टाकून घेऊया. काळं तिखट 2 चमचा मटण मसाला टाकून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. मिठाचं पाणी ओतून घेऊया. थोडीशी तरी पावडर टाकून घेऊया. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मटण टाकून घेऊया. गरम केलेलं पाणी ओतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. 10 मिनिटं शिजवून घेऊया. भाजी चांगली शिजलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा.